आणि यानंतर आता बातमी मुंबईतले व्यावसायिक सुशील केडियाची। मराठी विरोधातला माज केडियांनी आपल्या ट्विटमधून दाखवलाय। 30 वर्ष मुंबईत राहून सुद्धा मराठी येत नाही, काय करायचं बोला, अशा एकेरी शब्दात केडियांनी राज ठाकरेंना आव्हान दिलंय। पाहूया। मराठीवरून आता व्यावसायिकाचीच मगरुरीची भाषा सुरू झाली आहे। हे आहेत मुंबईतले व्यावसायिक सुशील केडिया। या केडियांना एवढा माज आलाय की 30 वर्षांपासून मुंबईत राहतो पण मराठी येत नाही असं ट्विट जाहीरपणे करतायत। विशेष म्हणजे राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत केडियांनी त्यांना आव्हानच दिलं। नोंद घ्या राज ठाकरे, मी 30 वर्षांपासून मुंबईत राहतो तरी मला मराठी येत नाही। आता तुमचं याबाबत बेफाम गैरवर्तन पाहता मी पण प्रतिज्ञा करतो, जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी भाषेचे कैवारी म्हणून वावरत आहेत तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही। काय करायचंय बोला। नाही, त्यांची टोकाची भूमिका काय आहे ते माझ्या कानावरती आता आलेलं आहे। त्यांनी राज ठाकरे यांना आव्हान देण्याचा तो प्रयत्न केला, मी पाहिलं। आणि महाराष्ट्रात राहून मी मराठी शिकणार नाही ही जी मस्ती वाढलेली आहे ती एकनाथ शिंदे, अमित शहा यांच्या राजकारणामुळे, आज जे गुजरातचा नारा दिला त्याच्यामुळे त्या केडियासारख्या लोकांना बळ मिळतं। आणि मराठीच्या विरुद्ध अशी भूमिका घेता यावी म्हणूनच तर अमित शहाने शिवसेना तोडली आणि फोडली। एक कोणतरी केडिया फिड्या नावाचा माणूस येतो आणि तो मराठी माणसाला बोलतो, महाराष्ट्राला बोलतो, हा महाराष्ट्र 106 हुतात्म्यांच्या बलिदानाने मिळवला, लक्षात ठेवा, कळलं का? त्याला ही माणसं ही सुरुवात आहे। ह्यांचा बोलविता धनी कोण आहे हे पहिलं बघितलं पाहिजे। ही हिम्मत आली कुठून हे बघितलं पाहिजे। हा केडिया नाही बोलत आहे, ह्याला कोणतरी सांगितलंय, ह्याच्या मागचा कोण आहे हा शोधला पाहिजे, पहिले लक्षात ठेवा। आणि तुम्ही ना त्याच इतर पक्षांकडे जा आणि त्यांना विचारा, सत्तेत जाऊन जे बसलेत ते, हा जे बोलून महाराष्ट्रात जे एक प्रकारचे आग लावण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? की तो म्हणतोय मी 30 वर्ष महाराष्ट्रात आहे, मराठी बोलणार नाही। असं आहे की आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो पण दुराग्रह करू शकत नाही। मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे। मला आवडते तमिळ भाषा, चांगली भाषा आहे, पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी। मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलीन, पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का? आपण एका देशात राहतो, भारतात राहतो आपण। हे काही आपले बाजूच्या भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे, बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत। एवढी संकोचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही। दरम्यान सुशील केडिया नेमके कोण आहेत तेही पाहूया। सुशील केडिया केडियानॉमिक्स या नावाची रिसर्च फर्म चालवतात। केडियानॉमिक्स या रिसर्च फर्मचे सुशील केडिया संस्थापक आहेत। ही संस्था संपत्ती नियोजन, आर्थिक सल्ले, आर्थिक विश्लेषणाच्या सेवा पुरवते। शेअर बाजारातील गुंतवणूकदार तज्ञ अशी केडिया यांची ओळख आहे। भारतीय शेअर बाजाराचा 20 वर्षांचा अनुभव असल्याचाही त्यांचा दावा आहे। महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि आता तर मराठीला अभिजात भाषेचाही दर्जा केंद्र सरकारने दिला। पण मुंबईत राहून भाषेचा सन्मान सुद्धा केडियासारखे व्यावसायिक करत नाहीत। उलट ट्विट करून आपण 30 वर्ष राहून सुद्धा मराठी येत नाही, काय करायचंय बोल, अशी मस्ती अंगात शिरली आहे। मला वाटतं असा माज जो कोण दाखवेल त्याचं आम्ही काय करणार हे आम्ही सकाळी बोललोय, त्यामुळे परिणाम बघा। आता उद्याचा आमचा मेळावा होऊ दे, मग एकेकाची गरमी उतरवतो आम्ही। केडियानं मराठी संदर्भात जी मगरुरीची भाषा केली त्याला मीरा भाईंदर मधील घटनेचा दाखला आहे। अमराठी व्यावसायिकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, त्यानंतरच केडियानं राज ठाकरेंना हे आव्हान दिलं। तर दुसरीकडे व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून मुख्यमंत्र्यांनी मनसेला कारवाईचा इशारा दिलाय। भाषेवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे। आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही। पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यवसाय करतात, त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का? भारतामध्ये अशा प्रकारची
वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाही आहे आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल. त्या त्या राज्याच्या भाषेचा सन्मान झालाच पाहिजे. भाषा येत नसेल तरी किमान आदर राखणं तरी जमलं पाहिजे. पण केडियासारखे व्यावसायिक मगरुरी दाखवत असतील आणि मराठीवरून मराठी माणसालाच आव्हान देत असतील तर ही चिंतेची बाब आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.